आता हे मागाशी चालू झालेली वॉर्निंग आहे ती अजून येते. लिमिटेड परफॉर्मन्स मोड आलं होतं आधी, आता ते टटर मोडचं साईन नाही दिसत आहे, पण ही वाली वॉर्निंग दिसते कंटिन्यू. ठीक आहे, कोणती वॉर्निंग आहे माहीत नाही. आता मी गाडी बंद करतो. ठीक आहे, गाडी बंद केल्यावर क्रिटिकल अलर्ट कॉन्टॅक्ट सर्व्हिस सेंटर. ठीक आहे, हे येतं आता. माहीत नाही हे कशाशी रिलेटेड आहे आणि काय. ठीक आहे, तर ह्याला सोल्युशन एकच आहे. नमस्कार मित्रांनो, ऑलमोस्ट 3 महिन्यानंतर आज मला टाईम भेटला फायनली काहीतरी नवीन रेकॉर्ड करायला. या 3 महिन्यामध्ये बरंच काय काय झालं गाडीचं. बऱ्याच लांब जाऊन आली गाडी, सिटीतल्या सिटीमध्ये पण बरीच फिरली. लास्ट ब्लॉग बनवला तेव्हा आय थिंक आपण 8,000-9,000 किलोमीटरच्या आसपास कुठेतरी होतो. आता गाडीचं रनिंग ऑलमोस्ट 18,000 किलोमीटरपर्यंत पोचत आलं आहे. सो यावेळेला मी एक सिंगलच व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, कारण हा व्हिडिओ क्रॉप करायचा, ह्यातल्या क्लिप सेपरेट काढायच्या, त्या जॉईन करायच्या आणि मग एक व्हिडिओ बनवायचा. हे सगळ्यात पेनफुल काम आहे व्लॉग बनवण्यामधलं. याच्यामुळेच कदाचित मी आत्तापर्यंत कंटाळा केला. तर मी तुम्हाला एक छोटी अपडेट देतो की आत्तापर्यंत काय काय झालं, मी कुठं कुठं जाऊन आलो ही गाडी घेऊन, आणि गाडीचा काय परफॉर्मन्स आहे, काय चॅलेंजेस आहेत. आधी जो माझा 100% कॉन्फिडन्स होता एका EVवर, तो आता थोडासा कुठेतरी हॅम्पर झालेला दिसतोय मध्ये झालेल्या काही घटनांमुळे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. तर ह्या 3 महिन्यांमध्ये आपली गाडी 3 ठिकाणी जाऊन आली. इंदोरला जाऊन आली, कोकणात दिव्यागार, संगमेश्वर, मार्लेश्वर त्या रूटवर जाऊन आली. ठीक आहे, आणि पुण्यातल्या पुण्यात पण गाडी भरपूर फिरली. तर लॉंग रूट्सवर ॲक्च्युली खूप चांगला एक्सपिरियन्स होता गाडीचा. कंटिन्युअस फास्ट चार्ज केले 4-5 वेळा. त्याच्यानंतर वॉर्निंग आली की एकदा स्लो चार्जरवर चार्ज करा, बॅटरी रिसेट व्हावी म्हणून. बट नथिंग मेजर, एकदम स्मूथ परफॉर्मन्स होता. इंदोरच्या ट्रिपवर तर मी एकटाच गेलो होतो, रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल केलं, आणि मी कॉन्फिडंट होतो की गाडी काही प्रॉब्लेम देणार नाही. बट थँकफुली त्यावेळेला गाडीने काही प्रॉब्लेमही दिला नाही. त्या ट्रिपचा व्लॉग बनवायचा विचार डोक्यात होता, बट माझ्या फोनमध्ये काही ग्लिचेस होते, त्याच्यामुळं जेव्हा पण अँड्रॉइड ऑटो किंवा ॲपल कारप्लेला फोन कनेक्टेड असताना जर मी व्हिडिओज रेकॉर्ड करायला गेलो तर तो मध्येच डिस्कनेक्ट व्हायचा. हीट पण खूप जास्त होत होता, बॅटरी पण खूप पटापट ड्रेन होत होती, आणि मी एकतर त्या ट्रिपवर होतो, त्याच्यामुळं मला नॅव्हिगेशनची गरज होती. त्यामुळं मी फोनची बॅटरी प्रिझर्व करणं प्रेफर केलं. डिस्टन्स पण खूप कव्हर करायचं होतं एकट्यालाच, त्यामुळं मी त्या गोष्टींचा काही व्लॉग बनवला नाही. आणि खूप फास्टमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या. आमच्या घरी एक बाळ आलं, ते बाळ 1 महिनाभर ॲडमिट होतं हॉस्पिटलमध्ये. थोडासा ब्रीदिंग इश्यू होता त्यामुळं, बट आता सगळं काही व्यवस्थित आहे. तर या सगळ्या पर्सनल गोष्टींमुळे पण मला काही व्लॉग्स वगैरे बनवता आले नाहीत. गाडीचा परफॉर्मन्स चांगला आहे, बट एक नवीन इश्यू चालू झाला आहे गाडीमध्ये. क्रिटिकल अलर्टचा एरर येतो चालू गाडीमध्ये मध्येच. किती पण % बॅटरी असली तरी ती गाडी लिम्प मोडवर जाते, लिमिटेड परफॉर्मन्स मोडवर जाते. 93% एकदा झालं, एकदा 70% झालं आहे. त्याच्यावर सोल्युशन सिम्पल आहे, गाडी बाजूला घ्यायची, 5-10 मिनटं तशीच ठेवायची लॉक करून, आणि त्यानंतर परत चालू केल्यानंतर तो एरर येत नाही. बरं, हा एरर आलेला असताना जर IRA.EV मधनं आपण चेक केलं, हेल्थ चेक केलं, तर कुठेच काहीच ग्लिच दाखवत नाही. ठीक आहे, सगळी सिस्टम एकदम व्यवस्थित अपडेटेड दाखवतं की गाडीच्या हेल्थमध्ये काहीच इश्यू नाही आहे. पण तरी पण कन्सोलवर ह्या वॉर्निंग्स वगैरे येत राहतात क्रिटिकल अलर्टच्या. ठीक आहे, तर माझ्याकडे क्लिप्स असतील छोट्या छोट्या, ज्या मी कदाचित ह्याच्यात ॲड करेल किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. बट हा खूप क्रिटिकल इश्यू होत चालला आहे माझ्यासाठी, कारण एकदा असं झालं की मामा गाडी घेऊन गेला होता, आणि गाडी 5 मिनटं साईडला बंद ठेवूनही ती चालू झालीच नाही, क्रिटिकल अलर्ट एरर गेलाच नाही. त्याच्यानंतर एका ठिकाणी असं होतं की गाडी पार्किंगमध्ये उभी होती 1-1.5 तास. त्याच्यानंतर आल्यावर मामाने चालू केली, पण ती काही चालूच झाली नाही. मग आम्हाला RSAला बोलवावं लागलं, ती गाडी टो करून न्यावी लागली पंचजन्याला, आणि तिथनं जेव्हा त्यांच्या ट्रकवरनं रॅम्पवरनं ती खाली उतरत होतो तेव्हा ती आपोआप चालू झाली. ही आता जस्ट चालू करायचा प्रयत्न करतोय, बंदच होती ही ड्राईव्ह मोड मध्ये पण जात नाहीये. इथं रेडी लिहून आलेलं आधी, ते पण आता येत नाहीये. रेडी येते पण नंतर ड्राईव्ह मोडला जात नाही. गडबड. ही चालली आपली EV. क्रिटिकल
क्रिटिकल अलर्टमुळं चालू होत नाही. काहीच प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये, फक्त क्रिटिकल अलर्टमुळं चालू होईना झाली. आता ही RSA वाले घेऊन चालेत पंचजन्याच्या शोरूमला. बघू तिथे जाऊन काय सोल्युशन देतात की उद्या सकाळी बोलवतात. त्यानंतर मी गाडी ठेवली होती 2 दिवस MP ऑटोमोबिल्सच्या टाटा MP मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरवर. त्यांना म्हटलं की बघा तुम्हाला लॉक्स वगैरे काय कलेक्ट करायचे ते करा, पण हा इश्यू क्रिटिकल आहे माझ्यासाठी, कारण तो मला बऱ्याच वेळेला आला. तर त्यानंतर त्यांनी बरंच काय काय केलं, सॉफ्टवेअर अपग्रेड्स केले सगळे, वायरिंग पूर्ण चेक करून बघितली, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज, त्यांना काही सापडलं नाही त्याच्यामध्ये. पण त्या एका गोष्टीमुळे आता माझा कॉन्फिडन्स बऱ्यापैकी हॅम्पर झालेला आहे. हा इश्यू झाल्यानंतर आम्ही एक दिवस गाडी मडीला घेऊन गेलो होतो फक्त ट्राय करायला की फास्ट चार्जर वगैरेला लावल्यानंतर परत आज तो क्रिटिकल एरर वगैरे कंटिन्यू करतोय का, येतोय का. तर जाताना आम्हाला काही इश्यू नाही आला. रिटर्न येताना मध्ये एका चार्जरवर आम्ही गाडी फास्ट चार्ज केली 93% पर्यंत. स्टॅटिकचा चार्जर होता, इझी ड्राईव्हचा, भारत पेट्रोलियमच्या एका पंपावर. तर तिथे चार्जिंगवरनं गाडी काढल्यानंतर लगेच तो एरर आला. पण 5 मिनटं गाडी बंद ठेवल्यावर, रिसेट सगळं झाल्यावर गाडी चालू झाली. थँकफुली चालू झाली, कारण ते मडी म्हणजे अशा ठिकाणी आम्ही होतो, ते पण आम्ही अमावस्येच्या दिवशी गेलो होतो. त्यावेळेला यात्रा होती तिकडं नाथसाहेबांची, तर त्यामुळे गर्दी खूप होती तिकडं. मग ह्या सगळ्यांमध्ये आम्ही मायंबाला गेलोच नाही. आम्ही फक्त कानिफनाथांचं दर्शन घेतलं, मोठा देवीचं दर्शन घेतलं, आणि गाडीमध्ये एरर आल्यावर आम्ही लगेच रिटर्न आलो. त्यानंतर मी परत त्यांना गाडी दाखवली, त्यांनी लॉक्स कलेक्ट केले. आता ते एस्केलेट करतायत. व्हॅल्यू नावाचं त्यांचा कोणीतरी वेंडर आहे, त्या वेंडरने त्यांचं MCU चिप्स वगैरे बनवलेले आहेत सगळे. आय थिंक कंट्रोल युनिट जे आहे ते त्यांचं आहे. तर ते त्यांच्याकडे ते लॉक्स पाठवणार आहेत अनालिसिससाठी, आणि मग ते लोक सांगतील की कुठल्या पार्टमध्ये प्रोबेबली प्रॉब्लेम असू शकतो, आणि मग ते रिप्लेसमेंट वगैरे करून देतील. लॉंग विकेंड येतोय, सॅटर्डे संडे मंडे 26 जानेवारीची सुट्टी आहे. तर काहीतरी नवीन एखादा चांगला व्लॉग बनवेल मी, कुठंतरी जाईल गाडी बाहेर घेऊन, कारण मला कॉन्फिडन्स आहे गाडीवर. म्हणजे असं आहे की मी अडकून कुठं पडत नाही आहे. 5-1 मिनटं गाडी बंद ठेवल्यावर इश्यू सॉल्व्ह होतोय. बट एकदा असं झालंय की ती गाडी आम्ही 1 तासभर ठेवून पण तो इश्यू सॉल्व्ह नाही झाला, ज्यावेळेला आम्हाला RSA ला बोलवायला लागलं होतं. सो थोडा कॉन्फिडन्स कमी झाला आहे गाडीवरचा. असं वाटतं की लांबच्या रूटवर जाताना घरातली दुसरी गाडी जी आहे वरना ती घेऊन जावी असं. बट ठीक आहे, तरी पण माझी इच्छा आहे की अजून एक्सपेरिमेंट करायचं आहे या गाडीसोबत थोडंसं. आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत आत्तापर्यंत काहीच इश्यू नाही. परफॉर्मन्सच्या बाबतीत आय एम रिअली एन्जॉईंग इट. आणि त्यांनी बॅटरीचे सगळे सॉफ्टवेअर्स वगैरे अपग्रेड केल्यापासून आय थिंक रेंजमध्ये पण थोडासा फरक पडला आहे. आधी रेंज 270-280 पर्यंतच भेटत होती मला सेकंड सर्व्हिसिंगच्या नंतर. 15,000 किलोमीटरची जी मेजर सर्व्हिसिंग आहे, थर्ड सर्व्हिसिंग त्याच्यानंतरही. पण त्यांनी सॉफ्टवेअर्स वगैरे अपग्रेड केल्यानंतर देर इज मच इम्प्रूव्हमेंट. तर बघूयात आता. एक सॅटर्डे संडेला मी एक नवीन कुठंतरी ट्रिप काढेल बाहेर. लॉंग विकेंड आहे तर आमच्या बाळाला पण डॉक्टरकडे न्यायचं ॲक्च्युली फॉलोअपसाठी. सो त्याच्यासोबत कोऑर्डिनेट करत काहीतरी, नाही काही लांबचा प्लॅन झाला तरी वन डे रिटर्न करता येईल असं काहीतरी एखादा व्लॉग बनवायला मी काहीतरी ट्रिप करेल. सो स्टे ट्यून. सी यू सून. थँक्यू.